विदर्भात सध्या सूर्य आग ओकतोय, त्यामुळे दररोज तापमानाचे नवे नवे विक्रम होत आहेत। यातच रविवारी जगातील सर्वात उष्ण 10 शहरांमध्ये विदर्भातल्या 5 जिल्ह्यांचा समावेश झालाय। रविवारी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद करणारा आकडा समोर आला आहे। विदर्भातील अकोला जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। याशिवाय अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा पारा देखील 46 अंशांच्या पार गेलाय, तर नागपुरात देखील पारा 45 अंशांच्या पार गेला असून ते तापमान 45.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे। विदर्भ आणि उन्हाळा हे एक समीकरण आहे, कारण अख्खा विदर्भ हा तीव्र उन्हाळ्यासाठी ओळखला जातो आणि हीच ओळख वैदर्भीयांना नेहमी इतरांपेक्षा वेगळं ठेवते। कारण वैदर्भीयांना उन्हाच्या झळा सोसण्याची इतकी सवय झाली आहे की याहून कमी तापमानात त्रस्त होणाऱ्या लोकांसमोर ते अगदी सहज वावरत असतात। आणि त्याचं कारणही असंच आहे, कारण जिथे 46 अंशापर्यंतचं तापमान वैदर्भीय जनता सहजपणे सहन करू शकते, तिथे अनेकांना मात्र अवघ्या 40 अंशाचा पारा देखील असह्य होत असतो। आणि म्हणूनच वैदर्भीयांचं हे वेगळेपण नेहमीच दिसूनही येतं। याचीच प्रचिती रविवारी देखील आली। विदर्भातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। हे तापमान राज्यातील सर्वाधिक तापमान ठरलं आहे। तर अकोला जिल्हा जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत 3ऱ्या क्रमांकावर आहे। इकडे अमरावतीत 46.8 आणि वर्धा जिल्ह्यात 46.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं, तर यवतमाळ जिल्ह्यात पारा 46 अंशावर स्थिरावला। तर 46 अंशाचा हा आकडा उन्हाच्या झळा किती तीव्र असतील याची जाणीव करून देतो। दरम्यान अमरावती जिल्हा जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत 4था, वर्धा जिल्हा 6व्या आणि यवतमाळ 8व्या, तर नागपूर जिल्हा 10व्या क्रमांकावर आहे। तर इकडे नागपूर जिल्हा देखील 46 अंशाकडे वाटचाल करताना दिसतोय। रविवारी नागपुरात 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तर हॉट सिटी चंद्रपूर मात्र यंदा काहीसा पिछाडलेला दिसतोय। चंद्रपुरात केवळ 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। इकडे वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तर गोंदिया जिल्ह्यात 44.4, तर भंडारा जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। इकडे बुलढाणा जिल्ह्यात 43 अंशावर पारा स्थिरावलेला पाहायला मिळाला। दरम्यान विदर्भात मंगळवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। त्या अनुषंगानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वेधशाळेनं दिल्या आहेत। तर बुधवारी मात्र बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदियात पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे।